गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी आमच्या नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल या मुख्यालय शिंगाडा तलाव येथे दुपारी 3:30-3:30च्या दरम्यान फोन आला की आपल्या मसोबा पटांगण येथून एक नदीवर पोहता मुलगा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे वाहून गेला. असे अनेक बघणारे आजूबाजूचे जे नागरिक होते त्यांनी बघितले. त्यानुसार पोलिसांनी मुख्यालय येथे फोन केला. मुख्यालयावरनं त्वरित आपला पंचवटी अग्निशमन केंद्राचा बंब बोटसह स्टाफसह नदी किनारी पाठवला. त्याचप्रमाणे मुख्यालय येथील गाडी बोटसह स्टाफसह नदीवर शोधकार्य सुरू झाले. गेल्या 3 दिवसापासून पूर्ण या मुलाचा शोध आम्ही करत होतो. नांदूर दसक पंचक या ठिकाणापर्यंत आपल्या मसोबा पटांगणापासून संपूर्ण नदीची पाहणी आमचा स्टाफ कर्मचारी बोटीसह गळ यासह पूर्ण नदीचा परिसर 3 दिवसापासून शोधत असताना अजून पण शोधकार्य सुरू असताना त्या एका झाडाझुडपामध्ये हा ब्रिज तपोवनचा जो ब्रिज आहे, लक्ष्मीनारायण जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या बाजूला झाडामध्ये ती अडकलेली बॉडी दिसत नव्हती. बराचसा काळोख होता त्या ठिकाणी. त्या ठिकाणावरनं आम्ही बॉडी परंतु अनोळखी व्यक्ती त्या नातेवाईकांच्या स्वाधीन केली आहे. सर आम्ही